नमस्कार मित्रांनो, तर योगेश भाऊच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. सगळ्याला गुड मॉर्निंग. सगळ्याचं चहा पाणी झालं असं आमचं बी झालंय. काय आमची आपदा उठली या सगळं सामान इकडलं तिकडं नेतोय. त्याच्यामुळं सामान नेलंय, सगळं राहिले. काय थोडं अजून काय केलं नाही, अजून करायचंय. भाजीची पिंडी आहे नीट करते तिकडं. मेथीची भाजी करायची, कोथिंबीर ती घेतलेली एक. मेथीची भाजी करायची. मेथीची भाजी नीट करतोय आम्ही. अजून काय केलं नाही, स्वयंपाक पाणी करायचंय अजून. म्हणू काय ते आता पोळ्या आहे तर कालच्या, पण शेळ्या पण खात बसल्या. आता थोडी मेथीची भाजीच करायची, भाजी दाखव. घर उकलले ते सगळा राडा उठला. आमचं सामान तिकडलं काय कळलं. त्यांचं झालं पत्र काढायचं सगळं. आमचं त्यातून करावाचा कागद काढायचा आहे. तिकडं नेऊन ठेवलंय सामान. डाळीची भरणी तिकडेच नेली. आता आणायला आता घरी बसून काय करायचं. घरी बसून काय करायचं. स्वतः तिला जाते, तिची ती करते. ते अगोदर दाजी पाडतो म्हणते ती भाजी माळवाला. ते काय पाडायला, कोणतं माळवाला पाडायला पाडतो म्हणते. कामाला काय म्हणून मी करते ते हवार करते ते कामाला टाकतो बाबा. मग काय नेहमी घरच्याच असेल तो दुसरं कामाला नेतो जातो. दोन भाकरी कराय आणि थोडी भाजी. थोडं जाऊन आणायला लागलं सामान. तिकडे नेलंय आम्ही, करायपुरतं ठेवलं होतं. अजून तिकडं लाईट नाही, मीटर काढून न्यावं लागेल. तिकडं वायर म्हणलं बोलावं लागेल. अजून मीटर काढावं लागेल. मीटर तिकडे न्यावं लागेल. अंधार आहे काय खूप. लाईट कुठं आहे का. मातीत कोल्ही पुसते ना. बस कोणा नीट करायला लागलोय. काही ते करावं म्हणलं, थोडी भाजी आणि भाकर. शंभू आहे काय बा. शंभू आहे काय ते लय बोडबाड करतोय, लय बोलतोय.
कागद काढावं लागेल वरचा म्हणते कागद. तिथं अंकुशच्या घरात करायचं कुठं करते ती गोळा करून शिर्डी खाईल ती शिर्डी टाकायला त्यांच्या. थोडी जाळून ती जाऊन आमच्या ती पोळी त्याचं घेऊन मेथीची भाजी झाली नीट करून. आता मेथीची भाजी नीट केली हा तर करायची. आता सामान तिकडे नेल्यामुळे सगळा राडा सुटलाय कुठलंच काही कळना. तिकडलं तिकडं तिकडलं इकडं झाले त्याच्यामुळे काहीच कळना. सामान नेल्यामुळे तिकडे लय राडा उठलाय. ही भाजी ही पण चटणी ही कुटाचा डबा अजून तिकडे जाऊन आणलाय परत. भाजी करायला लागली मेथीची आता नीट केली. काय झालंय सामान ठुलंय निम तिकडं निम इकडं त्याच्यामुळे कुठलंच काय कळना. तिकडे जाऊन आणलं आता हे थोडं सामान. हे सगळंच नेलं इथला काढून. आता हे जार मी 2 पिठाचा डबा आहे दुसरं काय नाही तर ठेवलं. जिरी मोहरी टाकायला लागली भाजीला फोडणीला. लसूण काय नाही आमच्यात आता लसूण संपलाय. एखादी 1-2 कांदा असतील पण ते तिकडे गेलं जाऊ दे. आता आई बसली तिकडं 2 भाकरी करायच्या आणि मेथीची भाजी नीट करून ठेवली आहे. भाजी मेथीची धुवायला टाकली आहे. खोली घास एवढीच आहे. पण ते भावना पण लय आवडायची मेथीची भाजी खायला. त्यात मटकीची डाळ टाकली थोडी. मीठ टाकायचं म्हणजे पाणी सुटते जरा थोडं थोडं. आमचंच पाणी काय वाटायचं नाही. चटणी टाकायची. शिजत आल्यावर कुठ टाकायचं पुन्हा. लय उकनलंय बी राडा बी लय पडलाय. सारवलं नाही काही नाही. दोनच भाकरी करायची ते. काल गेलतो कार्यक्रमाला तिकडं. मग तिथनं आल्या त्या पोळ्या पण मी आई म्हणत होती नको करायला पण नको म्हणलं. शिळ्या कुठं खात बसायचं.
दोन भाकरी करायला म्हणलं काय त्याचं करायला 8 आहे काय. दोन केल्या तर बसले आईला जड करावं लागते जरा. म्हणतो ती शेळ्या आहेत त्या 2 पोळ्या खायला म्हणलं नको. हाय भाजी काळजी मेथीची म्हणलं 3 ती करायला तिकडे बाहेर बसले तर बाया कोणतरी बाया आली त्याच्यामुळे. सगळं सामान नेले काम बघत तिकडं बाहेर कार्यक्रमाला गेल्यावर देतात मनोज भाऊ पैसे. कुठं काम बघत सगळं सामान एकट्याने तिकडं नेऊन करते. त्याच्यामुळं लागायला नाही कोणी एकटाच नेतोय सगळं. त्याच्यामुळं आईला जरा थोडी जाड करावं लागते भाकर, मला लागते पातळ. शेळी खायला काय करायचं म्हणजे करायला काय उशीर लागत नाही करतो म्हणजे लगेच. त्याच्यामध्ये सामान तिकडं नेलंय ना सगळं इथं खायापुरतं ठेवलं होतं. आता आमच्या भागाचं सगळं झालं ते पत्र काढून आता 1-2 दिवसात सगळी घरं काढायची ती बाजूला. त्याच्यामुळे कुठलं काय घेऊन असं झालं तसं असेल तसंच खातोय. सामान लोकांच्या घरात ठेवायचं म्हणजे ठेवावं लागते बांधून. कुठं लई सामान बी नाही म्हणा. थोडी जाडच करावं लागते आमच्या आईला भाकरी. गॅस सुद्धा पुसला नाही स्वयंपाक केल्याने तसंच पडलंय. पोरग लग्न आलेलं होतं अहो, एकुलते एकच पोरग होतं. 5 जणी बहिणी होत्या. पवा येत होतं का नव्हतं माहित नाही. पवा गेलं शेततळ्यातून मेलं, सावडलं बघा त्याला आज. बघा मित्रांनो पाण्यापासून सुद्धा सांभाळून राहावं लागते, अवघड आहे. कधी काय होईल ते सांगता येत नाही माणसाला. पाच जणी बहिणी हाताने एकटाच होतं पोरग ते लग्नाला आलेलं आई बापाला. बाप तर त्याचा लय गरीब होता. भाजी शिजली आता म्हणायचं. शिजत आल्यावर थोडं कूट टाकायचं. शिजायच्या आधी कूट टाकलं का असं भाजी चिकट होती, चिकल्या. शिजत आल्यावर मग टाकलं म्हणजे सुकी होती. मग
शिजली भाज्या टाकतात, कूट टाकतो थोडं, एकदमच काढून ठेवावं लागतं कूट, म्हणजे मग हे नसलं की आई चटणीवर हे कधी खाते मी इकडे तिकडे गेलो तरी. झाल्या 2 भाकरी करा, किती उशीर लागते त्याला, पण आयला वाटायचं हाय पोळ्या कशाला आपदायचं, कुठे शेळ्या खात बसायच्या हो. टोपलं सुद्धा तिकडे नेऊन ठेवले. कोण बोलत होतं ग? भात झाली 2 भाकरी. बाबा ते 2 पोळ्या पोळ्या मध्ये का ते कुठं वाढलं भाकरी भाजी काढ घेऊन त्यातलं पाणी म्हणलं दोनच केले ते पण झाले. बाजारी बाबा हे आडवी बसले ते इकडे बाजूला व्हिडिओ चालू. शेगडी कुठे ठेवतो ग? काढून टाकायचे ते सगळे कोण वापरायचं करायचं किती लागते करायला द्यायची इथे टाकून. आता कुठं त्याला घर हे करायचं म्हणलं पांढरं बघू नका खाते भाकर का तिकडं खाते तिकडे खाऊ. तू खातो ते 2 तिकडे कोण खाते मला विचारायचं. पोळ्या राहून द्या आता. कालच्या पोळ्या त्या देवाच्या आलेल्या होत्या पोळ्या त्या. बघून काढ भाजी बाकी कडे पाणी होतं परत. बघा भाजी मेथीची झाडी करून एकच घास झाला.
आई म्हणते ते नको खाऊ पोळ्या शेळ्या. कुठे त्याला शेळ्या खात बसायचं करायला त्याला किती उशीर लागले. हेच काढू का कशी नाही काढणार ते आता काढू. एकच घात झालाय भाजीचा. त्याला काय करावं मिरच्या नाही घ्यायचं मग ते काढून आपलं चटणी हिरवी मिरच्या मागायचं पण काय ते आणायला सवय नाही. पसारा पडला रे बाबा. भाजी झाली पर्यंत बटन बंद करतो. ह्यात पाणी माग सर जाऊ. माग सर आता ही काय थोडं सामान एवढं पाठीत भरून नेलं तर जाड झाली का भाकरी जरा केलं का बंद ते झालं मित्रांनो. आमची भाजी भाकरी आमची मेथीची भाजी भाकरी केली असते त्याच्यामुळं. तर मित्रांनो झालंय आमचं भाजी भाकरी आणि सामान इकडं तिकडं नेहले का नाही त्याच्यामुळं कुठलाच राडा काही कळलं नाही. कसं असेल तसंच खातोय. 2 दिवस झालं इकडं निम सामान आणि तिकडं नेल्यामुळे लई आपदा उठली. लोकांच्यात नेले काय काय सामान ठेवले बांधून परत कोणी सगळं मोकळंच आहे. घेतं घर काय नाही राहिलं. आता इथं पेटाचं डबं 2 राहिलं ते तर सगळं सामान नेलं आणि हे गॅस तेवढा राहिलाय. अजून लई काम आहे होतं. उद्या कागद हे काढीन माळवाद्यावरचा उदिशाला. आता रांजण काढायचं आहे, कागद काढायचा आहे, उकाळ काढायचं आहे तिथं उद्या करीन. तर चला मित्रांनो आई तिकडनं यायला लागली. आता आईला येत नाही चालायला. मग आई इकडच्या घरात पाणी हे आणून ठेवावं लागतं आणि सगळं मग कोणी सगळा राडा काढला इथला बी मोकळं केलं. इकडं हे सगळं काढलं वरचं इकडं. आई जेवण करा आता मग. तू आऊ मी जायचं या आईला म्हणलं जेव आता इकडं सर तू हे घरात आणून. तर चला मित्रांनो मग आमचा ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला बी कमेंट करून सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.